धर्माचं उपासकांना या ठिकाणी आपण पाचारण केलेलं आहे। खरं तर नोटीस गेल्या 60 वर्षापासून पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधीजी महास्तवीर यांनी या धम्मभूमीची स्थापना केलेली आहे। बुद्धलेण्या असल्या कारणाने बुद्धांचं धार्मिक स्थळ म्हणून श्रद्धास्थान म्हणून या ठिकाणी भंतीजींनी जी लेणी उदयास आणलेली आहेत। या लेणीवरती सर्वांना माहीतच आहे की पूर्ण झाडी वगैरे काटेची झाडी वगैरे रस्ता नाही, अशा अनेक अशा अडचणी होत्या आणि ह्या अडचणी भंतीजींनी उपासकाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व सुख सुविधा करून दिली। आणि काही कालांतराने आजची जी काही नोटीस काढली कमरेच्या पट्ट्याने आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याच्या गळ्यातील 4 तोळ्याची सोन्याची चेन व हाताच्या बोटातील 1.5 तोळ्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेऊन 20 लाख रुपये ते आतापर्यंत अद्यापही अशा प्रकारची नोटीस आलेली नाही। सर्वप्रथम नोटीस त्यांनी विहाराला चिटकवलेली आहे, जीवन विहाराला त्यांनी ती नोटीस लावलेली आहे। तर बुद्धांचं हे श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी सर्वांना माहीत आहे की 15 ते 20 लाख लोक विजयादशमीला इथे येतात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून जे धम्म श्रवण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर गुजरात, कर्नाटक अशा ठिकाणावरूनही सुद्धा या ठिकाणी बौद्ध अनुयायी नसून अनेक जाती धर्माचे लोकही सुद्धा बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी या ठिकाणी येतात। श्रामणेर शिबिरामध्ये 200-300 लोक दरवर्षाला 2 वेळेस बुद्ध जयंती आणि विजयादशमीच्या वेळेसही होतात। तर अशा या श्रद्धास्थळांना या ठिकाणी शासनाने नोटीस बजावली की या ठिकाणी तुम्ही जे काही विहार आहे त्या विहार नास्तामुक्त करण्यासाठी अशा प्रकारची त्यांनी नोटीस बजावलेली आहे। तर हे जे काही श्रद्धास्थान उपासक लोकांचे आहे हे उपासकांनी आता आपल्या माध्यमातून करायचं आहे। 4 तोळ्याची सोन्याची चेन आणि 1.5 तोळ्याची अंगठी मिळाल्याने ते पोलिसांनी जप्त करून याबाबत चौकशी केली। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। या दोघा आरोपींना पुढील तपासासाठी गडिंग्लज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित, गडिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश घाटमोळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर, सहाय्यक उपनिरीक्षक चेतन मस्तके, पोलीस उपनिरीक्षक चंदन जाधव, पोलीस संतोष वर्गे, परशुराम आगरे, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, योगेश गोसावी आदींनी केली। ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण, कोल्हापूर। ₹1 जमा करून ही धम्मभूमी या ठिकाणी उभी राहिलेली आहे आणि ही धम्मभूमी प्रत्येकाच्या दाढामधून आहे। ही धम्मभूमी केवळ अमक्याची आहे किंवा ढमक्याची अशातलं नसून ही संपूर्ण बौद्ध समाजाची धम्मभूमी आहे आणि या धम्मभूमीचे जतन करणं आपल्या हाती सर्वांच्या हाती आहे। अशा प्रत्यमातून आपल्याला जतन करता येईल प्रत्येकाला हे करून सिनियर आहेत ते एसीपीला बोलून आले, 2 मिनिटं चर्चा करतील आणि जशी तुमची डिमांड आहे हे जो पीआय जगताप याला जोपर्यंत अटॅच करीत नाही चर्चा करण्यासाठी आणि आपली डिमांड आहे की इथे पोलीस कमिशनर साहेब इथे नाही आहे, त्याच्यासाठी डीसीपी व
बगाटे साहेब यांच्याकडे चार्ज आहे. आपण एसीबी साहेबाला विनंती करणार आहे की आपण इथं बगाटे साहेबाला बोलून दलित चळवळीचं भिक्खू संघाचं आपण निवेदन घेतलं पाहिजे. कारण या ज्या भावना बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यावर बौद्ध समाजावर एक अन्याय आहे, त्याच्यासाठी बौद्ध समाजाचे जे भावना दुखावलेल्या आहे त्यासाठी इथं बौद्ध समाज जमा झालेला आहे. मित्रांनो, आपण सीपी साहेबाला सांगणार आहे हे जे कोणी आलेले PI मला वाटतं पुण्याची भाषा इथं सांगू नका. जगताप साहेब हे औरंगाबाद शहराचं हे मराठवाड्याचं महाराष्ट्राचं दलित चळवळीचं केंद्रबिंदू आहे. तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही इथं आले दिल्लीत जे काही सिनियर काय कॉन्स्टेबल असतील, इथे काही जे अधिकारी असेल त्यांना विचारून घ्या इथे फारशी भूमिका दलित समाजाची काय आहे म्हणून. कारण तुम्हाला माहीत नाही, तुम्ही जे उठसूट एखाद्या कोणी कार्यकर्त्यांनी या एखाद्या आमदारांनी तुम्हाला अगर सांगितलं असेल, आता जे बौद्धविहार आहे हे आम्ही पैदा नाही झालो, आम्हाला 50 वर्ष झालेत तेव्हापासून ते बौद्धविहार तिथं आहे, बौद्ध लेणी आहे. आणि तुमच्या माहितीचं जी जागा आहे ती जागा काही युनिव्हर्सिटीचं नाही आहे, ती जागा फॉरेस्ट जागा आहे आणि गायरान जागा आहे. ती जागा 2005च्या महाराष्ट्र शासन JR मध्ये ती जागा कामीत केलेली आहे. तुम्ही कोणाच्या सांगण्यात तुम्ही अगर काही हे केलं असेल ही तुमची भूल आहे. आणि तुम्हाला वाटत असेल तुम्ही आमचे काही कार्यकर्ते तुमच्याकडे आले होते जगताप साहेब, त्या कार्यकर्त्याला तुम्ही सांगितलं का माझं काय होणार नाही, माझी बदली करा. पण आम्ही तुम्हाला एक सांगतो, हे खाली झाकी आहे, पिक्चर और बहुत बाकी आहे. जोपर्यंत जगताप साहेबाला अटॅच करीत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही. आणि हे येणाऱ्या 8 दिवसामध्ये एक भव्य मोर्चा आम्ही CP ऑफिसवर आणू. खाली बसा, तुम्हाला गाव देतो. तुम्हाला हे निवेदन स्वीकारलेलं आहे. आम्ही सरांशी चर्चा करतो आणि आपल्या मागण्या त्यांना सांगायचा मुद्दा हा आहे की आपली जी लेणी आहे ही लेणी त्यांनी सांगितलं की लेणी आपली जात नाही, परंतु जाणून बघून PI आम्ही चुकीला म्हणा किंवा कसं म्हणा पण त्यांनी ते आपल्याला नोटीस दिलेली आहे. ती नोटीस त्यांनी लावलेली आहे आणि लेणी ही जी आहे विद्यापीठामध्ये नाही आहे आपली आणि फॉरेस्टमध्ये पण हे आहे फॉरेस्टची जागा, परंतु जाणून बघून ती नोटीस आपल्या बिहाराला लावलेली आहे. तर त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आलोय, आपण निवेदन दिलंय आणि साहेबांनी शिंदे साहेबांनी सांगितलं की तुमच्या लेणीला कुठल्या प्रकारे आम्ही तोपर्यंत कुठल्याच प्रकारचं आम्ही आज लावणार नाही विद्यापीठाच्या अंतर्गत जे काही अतिक्रमण आहेत त्या बाबतीमध्ये आदेश दिलेले आहेत. बौद्ध लेणी ही विद्यापीठाच्या बाहेर आहे, विद्यापीठाच्या मालमत्तेशी काही संबंध नाही. त्या PIनी चुकीनं तो काहीतरी पूर्वग्रह दूषित भावनेने ती नोटीस लावलेली त्याच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये त्या PIला हेडक्वार्टरला अटॅच करण्याच्या संदर्भात दिलेला आहे. आपल्या लेणीला कुठलाही धोका नाही यांनी आता या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हा धोका जर झाला तर भविष्यामध्ये या औरंगाबाद शहरामध्ये चक्का जाम केल्याचं आपण थांबणार नाही, हे सुद्धा पोलीस खात्याला माहीत आहे. आपण निश्चित राहा, कुठे कारवाई होणार नाही. एसीपी साहेब सगळ्यांच्या वतीनं हात जोडतो, विनंती करतो, CP साहेबांना आमचा मेसेज पाठवा. एवढं त्यांना कंट्रोल अटॅच करा, आम्ही निघून जातो लगेच. सन्माननीय पोलीस निरीक्षक
मोर्चा निश्चित राहणार